नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी पीजीला आलेलो आहे. आता खाली जातोय, नाश्ता करतोय. सकाळचे 8 वाजलेले आणि मग ऑफिसला जातो. तर पोहोचलो मी नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये ना आज होत्या गरमागरम इडली. इथल्या इडली एकदम भारी असता आणि शक्यतो मंगळवार जर असेल ना तर इथं इडलीच असता. तर इथले नाश्ता ठरवलेले असता प्रत्येक वारी. तर मी इडली घेतली, 3 इडली घेतल्या, गरम गरम होत्या आणि त्याच्यासोबत चटणी होती. आणि मला भरपूर वेळेस विचारलं जातं की पी जीमध्ये नाश्ता करायला कितीक लोक असतात. तर आज आहे ना 2 ते 3 जण वेट करत होते. पण ते नाश्त्यासाठी वेट याच्यामुळं करत होते कारण की त्यांना सांबार हवं होतं आणि इथं फक्त इडली आणि चटणीच झालेली होती. तर मी मस्त 2 पळ्या चटणी घेतली आणि आता इडली खातो आणि मग इडली खाऊन मला जायचं आहे चहा घ्यायला. बाहेर पाऊस आज चालू नव्हता, पण हिंजवडीत पाऊस कधी चालू होईल याची काहीच गॅरंटी नाही आहे. तर त्याच्यामुळं आता मी चाललेलो आहे चहा घ्यायला आणि छत्रीसोबत घेऊन चाललेलो आहे. बॅगमध्ये छत्री आहे. समोर जाऊन चहा वगैरे घेतला मी आणि निघालो होतो ऑफिसच्या दिशेने. तर गाडीमध्ये बसलो मी आणि गाडीमध्ये बसल्यानंतर मोबाईलमध्ये पेपर वगैरे वाचत बसलो होतो मी. आणि तितक्यात बाहेर बघितलं तर बाहेर आहे ना थोडं मला वेगळं वाटलं, म्हणजे नवीन रूट वाटत होता. आणि तर मी लगेच गुगल मॅप ओपन केलं आणि गुगल मॅप ओपन करून बघितलं तर आम्ही खरंच वेगळ्या रूटनी चाललेलो होतो. तर काय झालं, आम्ही लागलो होतो हिंजवडी चौकामधून, म्हणजे हिंजवडी चौकात बसलो. हिंजवडी चौकातून आम्ही गेलो होतो बँक ऑफ महाराष्ट्रापर्यंत. बँक ऑफ महाराष्ट्रात जो चौक आहे तिथपर्यंत गेलो आणि समोर गेल्यानंतर आहे ना असं झालं की ट्रॅफिक भरपूर होता. म्हणजे जवळपास 2 तास लागणार होते. इतका ट्रॅफिक धरून चाला तुम्ही, असा ट्रॅफिक दाखवत होतो गुगल मॅप. मी टाईम नाही बघितला एक्झॅक्ट किती वेळ लागणार होता, पण भरपूर वेळ लागणार होता. मग त्याच्यामुळं काय केलं ना, तर आमचा जो ड्रायव्हर होता त्यांनी काय केलं ना, तिथून बँक ऑफ महाराष्ट्रापासून थोडं समोर गेलं का लेफ्ट घ्यावा लागतो. लेफ्ट घेतला आणि सरळ निघालो आम्ही मान रोडला. तर येस, आत्ता सध्या आहे आम्ही मान रोडमध्ये, म्हणजे मान रोडला. तर मान रोडवरून आता आम्ही पुढे निघालेलो आहे. ह्या रोड आहे ना भरपूर गजबजला होता. म्हणजे गजबजला इन द सेन्स बऱ्यापैकी दोन्ही साईडनी पण बिल्डिंग वगैरे दिसत होत्या आणि ट्रॅफिक होता. जास्त नव्हता, पण बऱ्यापैकी ट्रॅफिक होता. इथले रस्ते वगैरे ना थोडे खराबच वाटले मला. इतके पण काही भारी नव्हते आणि इतके पण काही जास्त मोठे नव्हते. पण हो, इथं स्कोप आहे हा रस्ता वाढवायला. पण मला नाही माहीत सरकार का रस्ते वगैरे मोठाले करत नाही आहे. तर साधारणतः असा रोड झालेला आहे. हिंजवडीमध्ये ना पावसाळ्यात रस्ते बऱ्यापैकी खराब झालेले असतात. इतके खराब झालेले असतात की सांगू नाही शकत मी तुम्हाला. भरपूर खराब झालेले असतात. त्याच्यामुळं ट्रॅफिक पण आहे ना एकदम स्लो पुढे चालतं. तर मागे ना गंगारामवाडी सर्कलला पण आहे ना तिथं खड्डे झालेले होते. तर तिथं खड्डे झाले असल्यामुळं काय होतं ना, लगेच ट्रॅफिक जाम होऊन जातो. पण नशिबाने ते लगेच नीट करण्यात आले होते. तर ह्या रोडनी ना मी पहिल्यांदा जात होतो. त्याच्यामुळं मला पण कुतूहल होतं. त्याच्यामुळं मी बघत पण होतो आणि साईड बाय साईड शूटिंग पण काढत होतो. बऱ्यापैकी चांगला एरिया वाटला मला हा, म्हणजे ग्रामपंचायतच्या हिशोबाने. ॲक्च्युली कोणत्याच अँगलनी ग्रामपंचायत नाही आहे. इथं भरपूर मोठमोठ्याल्या बिल्डिंग पण आहे आणि भरपूर चांगले चांगले शॉप वगैरे. तर रस्त्यावर भरपूर ठिकाणी पाणी साचलेलं होतं. कचरा पण भरपूर ठिकाणी पडलेला होता. तर असं बघत बघत मी पुढे चाललेलो होतो. आणि समोर आहे ना मला व्यापारी संकुल दिसलं आणि हे होतं माणगावातलं व्यापारी संकुल. तर हे आहे हिंजवडीतलं बहुप्रसिद्ध माणगाव. इथंच आहे फेज 3. तर ह्या गावाच्या पंचक्रोशीत किंवा ह्या गावाच्या हद्दीतच फेज 3 आहे. म्हणूनच त्याला कदाचित मान फेज 3 म्हणता. आणि असा आहे रोड. इतकं पाणी साचलेलं आहे इथं पण. गड्डे बघू शकता तुम्ही. आणि हे मंदिर होतं, मानदेवीचं मंदिर आहे. इथून आम्ही राईट टर्न घेऊन आता चाललेलो आहे गंगारामवाडी सर्कलच्या दिशेने. समोर आलो आणि मला असं वाटलं हा मेट्रोचा डेपो एक काय, पण हा मेट्रोचा डेपो नव्हता. तर काहीतरी कंपनी आहे असं मला वाटतंय. जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा हे काय एक्झॅक्ट. आणि समोर आम्ही टच झालो मग गंगारामवाडी सर्कलला आणि तिथं लिटरली काहीच ट्रॅफिक नव्हती. काहीच म्हणजे काहीच नाही. आणि मग आता आम्ही चाललेलो आहे कंपनीच्या दिशेने. आणि वातावरण बघा किती क्लिअर दिसतंय. एकदम भारी दिसतंय. कारण मागे पाऊस होत होता. इथे बिलकुल पाऊस नव्हता. तर हे हिंजवडीमध्ये असं कायम चित्र असतं की काही ठिकाणी पाऊस होतो, काही ठिकाणी पाऊस नाही होत. हे कायम चालूच असतं हिंजवडीमध्ये.
आणि भरपूरसे लोक आता हे बघा जॉगिंगचा टाईम आहे. मी साधारणतः 9 वाजता आलेलो आहे ऑफिसला. आज थोडं लवकर निघालो होतो, कारण लवकर निघालं आणि लवकर बाहेर पडायचं, जेणेकरून की रात्री काय होत आहे ना, आजकाल पाऊस पडतोय त्याच्यामुळं ट्रॅफिक जाम होऊन जातो. त्याच्यामुळं ऑफिसमधून लवकर बाहेर पडलेलं कधी पण बेटर असतं. ऑफिसमध्ये आलो मी, खाली ऊन पडलेलं होतं आणि जोपर्यंत आमच्या फ्लोअरला जाता जाता परत पाऊस चालू झालेला होता. तर असं चित्र पाहायला भेटतं तुम्हाला हिंजवडीमध्ये. आणि मी भरपूर प्रतीक्षेत आहे मेट्रो कधी चालू होती, कारण वैताग आलेला आहे या प्रवासाचा आता. कारण भरपूर ट्रॅफिक लागतं आणि जेव्हा शॉर्टकट मारतो ना, रिक्षावाले शॉर्टकट मारताना, तेव्हा इतकं आदळती ती गाडी, सांगू नाही शकत मी तुम्हाला. आणि ट्रॅफिकमधून जाता जाता पण नाकेनऊ येऊन जाता. आज मला यायला भरपूर उशीर झालेला आहे. सकाळी मी जवळपास 9 वाजता ऑफिसमध्ये गेलो होतो आणि साधारणतः संध्याकाळी 7 वाजलेले. जवळपास असे 10 तास मी ऑफिसमध्ये होतो. 7 वाजता बाहेर निघालो, जवळपास 7:30 वाजलेले. आता मी चाललेलो आहे PGवरती. आणि भरपूर बोर दिवस होता आजचा, म्हणजे प्रवासामुळं जास्त बोर झाला. तर आत्ता वाजलेले 8 आणि आत्ता पोचलेलो आहे मी रूमवर. भयंकर ट्रॅफिक लागली होती. सकाळी पण भरपूर ट्रॅफिक होती, पण सकाळी एक शॉर्टकट काढला त्याच्यामुळं जमलं. रात्री येताना पण शॉर्टकट काढला होता. मी जवळपास ऑफिसमधून 6 वाजताच बाहेर पडलो होतो, पण तिथं गाड्याच नव्हत्या, इतकी गर्दी होती. मग आतमध्ये जाऊन व्हिडिओ एडिट केला मी कालचा, आणि व्हिडिओ एडिट झाल्यानंतर बाहेर आलो मी. आणि मग शेवटी मला एक भेटली काली पिली, आणि त्यांनी पण 50 रुपये घेतले. एरवी ते 30 रुपये घेतात आणि 50 रुपये घेतले. ट्रॅफिकमधून नाही काढला रस्ता, त्यांनी दुसरीकडून शॉर्टकट आणला होता. मानगावातून इकडून तिकडून काढली होती गाडी, आणि वेळ काही जास्त लागला नाही शॉर्टकटमुळं, पण 50 रुपये घेतले होते. पहिले पण अशा शॉर्टकटने आलेलो आहे, पण त्यांनी कधीच पैसे नव्हते घेतले जास्त. त्याने 50 रुपये घेतले होते आज. तो म्हणे की खूप ट्रॅफिक आहे म्हणे, खूप वेळ लागला मला, आता 2 तास लागले, तर तुम्हाला त्याच्यामुळे मला 50 रुपये द्यावं लागले. आणि कोणीच काही बोललं नाही, सगळ्यांनी दिले, मी पण देऊन टाकले. तर असं होतं. आता हातपाय तोंड धुतो, परत कॉलची तयारी करायची आहे. आजचा कॉल मला जॉईनच करायचा आहे, मेसेज टाकून जमणार नाही आहे आज, कारण आज स्प्रिंट एंड आहे, शेवटचा दिवस आहे स्प्रिंटचा म्हणून. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.